नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या जर आपण निफ्टीची परिस्थिती पाहिली आणि स्टॉक मार्केट ज्या पद्धतीने वर जाते ते जर पाहिलं तर मित्रांनो सगळ्यांना असं वाटतंय की आपली रॅली मिस होईल किंवा आपण जर आता शेअर्स घेतले नाही तर आपल्याला भविष्यामध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागेल। परंतु मित्रांनो, ही रॅली खरंच टिकाऊ आहे का? यामध्ये करेक्शन येण्याचे चान्सेस आहेत का? आलं तर ते कुठपर्यंत येईल हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जगाचा डेटा ॲनालाइज करून S&P 500 असेल, त्यानंतर आपलं निफ्टी असेल, तर यांचा पी रेशो कंपेअर करून आणि त्या अनुषंगानं आपण पाहणार आहोत की आपलं मार्केट सध्या काय परिस्थितीमध्ये आहे, सध्या त्याच्यामध्ये काय घडते आणि जर समजा खाली यायचं झालं तर कुठपर्यंत खाली येऊ शकतं आणि आपण काय करायला हवं, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका। तर मग चला सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपल्याकडे जो डेटा आहे तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे S&P 500चा पी रेशो। मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा जसं प्रत्येक स्टॉकचा एक सेपरेट पी रेशो असतो, प्राइस टू अर्निंग्ज रेशो, तसंच आपल्याला प्रत्येक इंडेक्सचा देखील पी रेशो पाहायला मिळतो। म्हणजेच काय की त्या इंडेक्समध्ये असणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनींचं अर्निंग्ज वर्सेस त्या इंडेक्सचा पी किती आहे हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे। आता आपण जर इथे पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा जो डेटा आहे हा जानेवारी 1872 पासनं सध्या चालू दिवसापर्यंत म्हणजेच ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो। आता या डेटामध्ये तुम्ही जास्त काळजी करण्यासारखं काही नाही आहे। यातलं महत्त्वाचं काय पाहायचं आहे ते मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो। यामध्ये हा आपल्याकडे आहे S&P 500 म्हणजेच US जो इंडेक्स आहे तर त्याचा आपल्याकडे पी रेशो आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पी रेशो तुम्हाला 20च्या आसपास जास्त वेळ ट्रेड करताना पाहायला मिळतो। ओके, म्हणजेच काय की एक मिनिट मी कलर चेंज करून घेतो। तर हा साधारण आपल्याला पी रेशो जो आहे हा 20च्या आसपास जास्त आपल्याला पाहायला मिळतो। जर आपण अशी एक जर लाईन घेतली तर ऑलमोस्ट आपल्याला 20च्या आसपास तो बऱ्याचदा हिट केलेला पाहायला मिळतो। म्हणजेच काय की आपण असं म्हणू शकतो की यामध्ये आपल्याला 20च्या आसपास मार्केटमध्ये एक आपण बाईंग म्हणू शकतो, पाहू शकतो। इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक मेडन लेवल पाहायला मिळते। ती मेडन लेवल येते साधारण 15.6 15.6 ओके। आता पहा, म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा हिस्टॉरिकली मेडनच्या आसपास आपल्याला इंडेक्सचा पी आलेला पाहायला भेटेल, म्हणजे USचा सांगतोय, तर तिथे आपल्याला एक मेजर बाईंग पाहायला मिळेल, हे नक्की। मग हा जो डेटा आहे तर यामध्ये रिसेंट जर आपण पाहिलं साधारण 1980 पासनं, तर 1980 साली हा 9 होता। परंतु हे तुम्ही लक्षात घ्या की तेव्हा कंपन्यांचे अर्निंग्स पण कमी होते, त्यामुळे पी रेशो सुद्धा कमी होता आणि मेडन हे त्याच्याही पेक्षा कमी असणार आहे। परंतु सध्या US मधल्या कंपन्यांचे अर्निंग्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे साहजिकच आहे की हा पी रेशो हळूहळू वर जाणार आहे। परंतु आपण जर नेहमी पाहिलं तर जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे, एक मेजर करेक्शन, तेव्हा तेव्हा मेडनच्या आसपास आलेला पी आपल्याला पाहायला मिळतो। जसं की आपण जर पाहिलं तर साधारण 2006 म्हणजेच जो काही .com बबल झालेला होता तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा पी रेशो आपल्याला साधारण वरती गेलेला पाहायला मिळत होता। किती होता? साधारण 23, 24, 27च्या आसपास। आणि त्यानंतर तो अचानक स्पाइक अप झाला होता 2008 मध्ये, जो काही .com बबल क्रॅश होणार होता त्याच्या आधी। म्हणजे तुम्ही पाहू शकता ही केवढी मोठी कॅन्डल आहे। आणि त्यानंतर तो पुन्हा साधारण 2010-11च्या आसपास एकदम मॉडरेट लेवलला आला होता, साधारण 15च्या आसपास। त्यानंतर मार्केट चढत चढत वर आलं। त्यानंतर कोरोनाचा जेव्हा क्रॅश आला तर कोरोनामध्ये सुद्धा हा पी आपल्याला 19च्या आसपास आलेला पाहायला मिळतो। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर 2022 मध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा सुद्धा हा मार्केटमध्ये फॉल आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता, की ज्याच्यामध्ये पी अगेन पुन्हा 20च्या आसपास आला होता। म्हणजे जरी मेडन 15 असेल तरी ॲव्हरेजली USचा जो काही इंडेक्सचा पी आहे तो साधारण 20च्या आसपास आलेला आपल्याला पाहायला मिळतो।
आणि तिथनं एक मेजर पुलबॅक आपल्याला आलेला पाहायला मिळतो. परंतु हायर लेवलला जर आपण पाहिलं ना तर कधीही तो पी सस्टेन होत नाही. जसं इथे पीक आउट झाला, इथेही पीक आउट झाला, इथेही पीक आउट झाला, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पीक आउट झालेला पाहायला मिळतो. ओके, आता सध्या जर आपण पाहिलं तर यूएसचा जो काही इंडेक्सचा पी आहे तर तो 30.88 म्हणजे साधारण 31च्या आसपास आहे, की जो अगेन हाय लेवलला आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथे हा किती दिवस राहील, किती महिने राहील ते सांगता येणं फार कठीण आहे, कारण हा जो डेटा आहे तर हा इयर ऑन इयर आहे, फार मोठा डेटा आहे. आता हा झाला यूएस, म्हणजेच काय की यूएसमध्ये एक करेक्शन ड्यू आहे हे आपल्याला त्याच्या इंडेक्सच्या पीईवरनं पाहायला मिळतं. आयदर ते टाइम करेक्शन असेल किंवा आपण म्हणू शकतो व्हॅल्यू करेक्शन असेल. पण मोस्टली यूएसमध्ये व्हॅल्यू करेक्शन होत असतं, टाइम करेक्शन फार होत नाही हे आपण पाहू शकतो. आता जर हा डेटा आपण पाहिला तर हा आहे आपल्या निफ्टीचा पी रेशो, म्हणजे जसं आपण S&P 500 पाहिला तसंच आपल्याला एक निफ्टीचा पी रेशो देखील पाहायला मिळतो. हा पी रेशो जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला नक्की काय पाहायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे एवढे डेटाच तुम्हाला यामध्ये दिसतात, यातलं फार डीपली पाहण्याची गरज नाही आहे. जे ओव्हरऑल तुम्हाला पाहायला पाहिजे व्हॅल्युएशन कन्सर्नने तर ते मी तुम्हाला सांगतो. आपला जो मेडन आहे तर तो साधारण येतो 18च्या आसपास पीईचा मेडन. ओके, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्याचा जो डेटा आहे म्हणजे शुक्रवारी जिथं मार्केट बंद झाले 25,710ला, तर त्या दिवशी निफ्टीचा पीई किती आहे 22.78. ओके, जर आपण रिसेंट जर पाहिला जो काही मोठा फॉल आला होता आपल्याला साधारण सप्टेंबर नंतर, तर त्यानंतर मार्केट पुन्हा जिथनं बाईंग झोनमध्ये आलं तर तो पीई होता 18.92. म्हणजेच काय की जरी मेडन 18चा असला तरी आपण जो पीई आहे तो साधारण 19 ते 20च्या आसपास धरून चालू शकतो. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा इंडेक्सचा पीई 19 ते 20च्या आसपास येईल तेव्हा तेव्हा आपल्याला एक मेजर बाईंग आपल्याला इंडेक्समध्ये पाहायला मिळेल. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर इंडेक्स आयदर फार खाली येऊ शकतो किंवा फार खाली येऊ शकत नाही. म्हणजेच काय की कंपन्यांचे अर्निंग्स त्याला सपोर्ट करत राहतील. जसं आपण पाहू शकतो की जेव्हा इथे पी जो आहे तो 18.92 पर्यंत आला होता त्यावेळेस आपल्याला इंडेक्स साधारण आपल्याला इथे 18,419च्या आसपास पाहायला मिळतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा इंडेक्स खाली आला तेव्हा तेव्हा निफ्टी फार खाली आला नाही. म्हणजेच काय की पी जरी खाली आला तरी इंडेक्स खाली आला नाही. याचा अर्थ काय होतो की कंपन्यांचे अर्निंग्स हळूहळू वाढायला लागले आणि म्हणून आपल्याला इंडेक्स थोडा जरी करेक्ट झाला जसा रिसेंट टाईममध्ये झाला होता तेव्हा सुद्धा आपल्याला साधारण 19-20च्या आसपास आपल्याला पी आलेला पाहायला मिळतो. परंतु तुम्ही जर पाहिलं तर इथे इंडेक्स कुठे होता, जिथे जेव्हा मार्केट सुरुवातीला पडलं 18,400च्या आसपास, आणि जो रिसेंट लो आहे आपला साधारण 22,000च्या आसपास जो लो लागला होता तिथे सुद्धा आपल्याला जो इंडेक्सचा पी रेशो आहे तर तो आपल्याला साधारण 20च्या आसपास आलेला पाहायला मिळतो. सध्या हा क्लोजर टू 23 आहे आणि जर आपण याचं हिस्टॉरिक ॲव्हरेज पाहिलं तर 24च्या वर सस्टेन करत नाही जो काही इंडेक्सचा पी आहे तो. ओके, म्हणजेच काय की आता मार्केट अशा झोनमध्ये आहे की इथे बाईंग झोन नाही आहे, सेलिंग झोन आहे. हां, मे बी मार्केट इथनं वर जाऊ शकतं का? हो, नक्कीच जाऊ शकतं. परंतु पी जर हॉट झाला आणि पी जर समजा 24च्या आसपास आला, म्हणजेच काय 23 क्रॉस करून समजा वरती गेला, तर तिथे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक छोटंसं करेक्शन येऊ शकतं. आता ते किती येऊ शकतं, तर जोपर्यंत इंडेक्सचा पी साधारण 21 ते 20च्या दरम्यान येत नाही तोपर्यंत एक लिटिल करेक्शन येऊ शकतं. आणि मेजर करेक्शन कधी येऊ शकतं, जोपर्यंत इंडेक्सचा पी हा त्याच्या मेडनपर्यंत येत नाही, म्हणजे साधारण 20च्या आसपास येत नाही. कारण 18ला तो फार कमी वेळा येतो, परंतु 20ला म्हणजे जिथे जिथे तुम्हाला बाईंग झोन सापडतो अशा वेळेस तो बऱ्याचदा आपल्याला आलेला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इंडेक्स किती पडेल हे कंपन्यांच्या अर्निंग्सवरती डिपेंड आहे. म्हणजेच काय की इंडेक्स पडत असताना जर कंपन्यांचे अर्निंग्स वाढत असतील तर साहजिकच आहे की लवकरच मार्केटला सपोर्ट मिळेल की जिथे आपल्याला इंडेक्सचा जो पी आहे तो 20च्या आसपास आलेला पाहायला मिळतो. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा जे फार मोठे HNIs असतात किंवा मग आपण काय म्हणू शकतो की फार मोठमोठे इन्व्हेस्टर्स असतात, ते काय करतात की जेव्हा जेव्हा इंडेक्सचा पी हा 20च्या आसपास येतो ना तेव्हा ते फार मॅसिव्ह पद्धतीनं बाईंग करतात. आता त्यांच्याकडे फार
सॉफ्टवेअर्स असतात की जे त्यांना हा पूर्ण डेटा कंपाईल करून एक डायरेक्टली ॲन्सर देतात की तुम्ही आता खरेदी करायला हवं की नको. मग आता साहजिकच एवढे हेवी प्राईस असलेले सॉफ्टवेअर्स आपण यूज करू शकत नाही. मग साहजिकच आहे की आपण थोडंसं जर गणित केलं तर आपणही फार चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये सपोर्ट, रेजिस्टन्स आणि हा असा पद्धतीचा डेटा पाहून आपण एक चांगली बाईंग लेवल शोधू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.